हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजिस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मी स्वतः शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आलो होतो. आज अख्खा दिवस गेलेला आहे मित्रांनो ह्या भरतीच्या संदर्भामध्ये काम करण्यामध्ये. याच्यामध्ये आज शिक्षण आयुक्त कार्यालय आणि पुणे जिल्हा परिषद या दोन ठिकाणी मी सकाळपासून इकडेच आहे. त्याच्यामध्ये 3 मुद्दे घेऊन मी आलेलो होतो. 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा होता मित्रांनो, सर्वात मोठा मुद्दा, जे आपल्या महिला ताई आहेत, महिला भगिनी ज्यांचे लग्न झालेले आहेत, त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये मिसमॅच येण्यासाठी, त्यांना डेट वाढून भेटण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यासाठी आलेलो होतो. तो महत्त्वाचा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा होता मित्रांनो, की जे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये आहे, त्यांना OTP येत नाही, तो एक मुद्दा होता. तिसरा मुद्दा महत्त्वाचा अजून होता, की हे 2 मुद्दे महत्त्वाचे झाले. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा हे डोमेसाईल संदर्भामध्ये मित्रांनो. ठीक आहे, तर डोमेसाईल संदर्भामध्ये पण मी तुम्हाला हे केलेलं आहे मित्रांनो, की हे 3 मुद्दे महत्त्वाचे होते. या मुद्द्यासाठी मी आलं असता आणि त्याच्यामध्ये मुदतवाढ तर भेटणारच होती समजा, म्हणजे भेटण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी. तर हे जे प्रश्न होते मित्रांनो, हे प्रश्न घेण्यासाठी माननीय वरिष्ठ स्तरावर आज शिक्षण आयुक्त ऑफिसमध्ये, मागे शिक्षण आयुक्त कार्यालय आहे, मी मागच्या साईडला तुम्हाला सांगतो आहे की हे खूप गरजेचं आहे. तारीख वाढवून भेटणं. मिसमॅचचा एवढा प्रॉब्लेम आहे, की एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की जवळपास आज मी झडपीला भेटल्याच्या नंतर जवळपास 200-300 मुली होत्या लाईनमध्ये. 200-300 मुली होत्या लाईनमध्ये. त्याचं कारणच तसं आहे की खूप गरजेचं आहे तारीख वाढवून भेटणं. म्हणून मी इथं आज पत्र दिलं. त्या संदर्भामध्ये माननीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा झालेली, म्हणजे वरिष्ठांनी भेटल्याच्या नंतर पॉझिटिव्ह आहे, डेट वाढेल अशा आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा, जे मी स्वतः आज पुणे शिक्षण विभागामधलं जे पुणे जिल्हा परिषद कार्यालय आहे, तिथं स्वतः शिक्षण अधिकारी जे आहेत प्राथमिक, त्यांना भेटलो, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्याशी भेटल्याच्यानंतर त्यांना विनंती केली की आपलं डेट वाढून भेटणं का महत्त्वाचं आहे, तुमच्या स्तरावरनं तुम्ही जे आहे ते डेट वाढून देण्यासाठी प्रयत्न करा. तर त्यांनी आपल्या शब्दाचा मान ठेवून मी पत्र नेलं होतं माननीय संदीप कांबळे सर यांची जी संघटना, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, यांचं पत्र देऊन मी त्यांच्याकडनं शिक्षण अधिकाऱ्यांकडनं एक पत्र नोट करून घेतलं, एक पत्र काढून घेतलं आणि ते डायरेक्ट आहे ते स्वतः शिक्षण आयुक्त साहेबांच्या नावाने ते पत्र काढायला लावलं. ते पत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन टेलिग्राम आहे, तर तुम्ही बघू शकता, टाकणार आहे यूट्यूबच्या त्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये मी टाकणारच पण आहे आणि त्या संदर्भात कांबळे सर सविस्तर सांगतीलच. पण दुसरा मुद्दा, त्यांच्याच पत्रामध्ये डायरेक्ट आयुक्त साहेबांशी प्राथमिक शिक्षण अधिकारी पुणे यांच्याकडनं पत्र काढायला लावून आणि स्वतः हे डेट वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. आणि सर्व जे निवेदन आहे त्या अशामध्ये त्यांना अधिकाऱ्यांना आपल्या निवेदनातल्या पूर्ण जे मुद्दे आहेत त्या मुद्दे त्यांना सांगायला लावलं. त्यांनी मुद्दे ते सर्व व्यवस्थित पाहिलं, ॲज इट इज कॉपी पेस्ट त्यांनी मुद्दे केले आणि वरिष्ठ स्तरांना त्यांनी विनंती केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यांनी सपोर्ट केले. त्यामुळे मी पुणे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो. आणि त्यांच्यामुळे रेट वाढेल असं मला वाटते, 100% वाढेल. याच्यासाठी मी खात्री देणार नाही, पण मी आशा व्यक्त करतो. आणि पुणे आयुक्त कार्यालयामधलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप डॅशिंग आहेत, नेहमी विद्यार्थीच्या हितासाठी काम करतात. त्यामुळे ते आपल्या सर्व मागण्या, ह्या महिला भगिनी ज्यांचं मिसमॅच येतो आहे त्यांना डेट वाढून भेटेल आणि त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करतील असं मला वाटते. म्हणून मी या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, पॉझिटिव्ह राहा. खूप डेट वाढेल या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहे, 100% वाढण्यासाठी प्रयत्न करतो आहे. वाढेल असं मला वाटते, कारण स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांनी मी त्यांना विनंती करून ते पत्र घेतलं, स्वतःही नोट केलं. ते त्यांना जर मी फॅक्स केलंच, परंतु मी स्वतः ते पत्र त्यांना तिथे दिलेलं आहे, त्याची पण मी तुम्हाला कॉपी सर टाकतीलच किंवा इतर गोष्टी आहेतच म्हणा. परंतु हे करत असताना मित्रांनो खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या होणं गरजेचं आहे. ही अशी आपली एक जर नियमानुसार जर आपली मागणी असेल तर कधी पण आपल्याला त्या मागणीमध्ये यश भेटतो. नियमबाह्य जर मागणी केली तर मित्रांनो कधीच आपल्याला कामात यश भेटत नाही. पहिलं विद्यार्थी हित, म्हणजे आपले सामान्य अभिनेता धारक आहोत ते हित महत्त्वाचं आहे. म्हणून मी आज अख्खा दिवस इथे घेतलेला आहे मित्रांनो. याचं कारणच ते आहे, जे आपल्या महिला भगिनी ज्यांनी परेशान होत आहेत मिसमॅचला घेऊन. आज मोठी रांग आहे, ते व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट टाकतो मी ग्रुपवर, बघून घ्या तुम्ही, म्हणजे यूट्यूबवर बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल किती गोंधळ निर्माण झालेला आहे. ठीक आहे, पुणे शिक्षणमध्ये तर 3-3, 4-4 दिवस लॉग इनमध्ये अपलोड होत नाही, एवढी संख्या मुलांची असल्यामुळं. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळं मला हे सांगण्याचं तुम्हाला वाटलं गरजेचं आणि म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ इथनं टाकला. अजून सविस्तर मी तुम्हाला घरून सांगणारच आहे काय झालं काय नाही त्या संदर्भात मित्रांनो. आणि जो कोणी नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा, किंवा भविष्यात येणाऱ्या भरतीतल्या अडचणी, भरतीतले काही जे टेक्निकलसाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्या तुमच्या मागण्या कमेंटमध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला त्या समस्या मी येऊन अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण सर्व लागू, कन्क्लूड मुद्दा एकच आहे मित्रांनो, सर्वजण लागण्यासाठी प्रयत्न करतो आहे. रोस्टरच्या संदर्भात तुम्हाला माहिती देतच आहो, काल जळगावचं टाकलं आहे, आता इतर मी टाकणारच आहे. सर्व जिल्हा परिषद रोस्टर मी तुम्हाला टाकणारच आहे. पुणे झडपीचं पण माझ्याकडे रोस्टर आलेलं आहे, ते पण मी टाकणार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही वेट
वेट अँड वॉच सर्व गोष्टी करतो. त्यामुळे नवीन असेल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक म्हणून माहिती देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.